असं म्हणतात साधेपणातच खरी चव असते. नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रेसिपी लॉजिकमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण घरच्या घरी मुंबई स्टाईल झमझमीत वडापाव बनवणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम कोरडी चटणी तयार करूया. सुक्या लाल मिरच्या, सुके खोबरे, जिरे आणि तीळ हलकेसे भाजून घ्यायचे आहे. त्यामध्ये भाजलेले शेंगदाणे, लसूण, काश्मीरी लाल तिखट आणि मीठ घालून मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे आहे. आपली कोरडी चटणी तयार आहे. आता हिरवी चटणी तयार करूया. एका मिक्सरच्या जारमध्ये भाजलेले शेंगदाणे, थोडेसे फुटाणे, कोथिंबीर, पुदिना, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, थोडेसे आले, लिंबाचा रस, जिरे, थोडीशी साखर, चवीनुसार मीठ आणि थोडासा चाट मसाला घालायचा. त्यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून थंड पाणी घालून सर्व साहित्य अगदी गुळगुळीत वाटून घ्यायचे आहे. आता बटाट्याचे सारण करून घेऊया. एका पॅनमध्ये थोडेसे तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता घालून घ्या. नंतर 1 कप कांदा घालून घ्या आणि हलका सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. परतल्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट, नंतर आले लसणाची पेस्ट, थोडीशी हळद, जिरेपूड, धणेपूड आणि चवीनुसार मीठ घालून घ्या. नंतर यावरून लिंबाचा रस नसेल तर आमचूर पावडर सुद्धा घालू शकता. शेवटी मॅश केलेला बटाटा घालून परतून घ्या आणि शेवटी कोथिंबीर घाला. तयार आहे आपलं बटाट्याचं चविष्ट सारण. नंतर याचे छोटे छोटे गोळे करून बाजूला ठेवून द्या. आता यासाठी लागणारं बॅटर तयार करून घेऊया. एका बाउलमध्ये बेसन, थोडेसे तांदळाचे पीठ, ओवा, मीठ, हळद, थोडीशी कोथिंबीर आणि थोडेसे पाणी घालून पीठ छान फेटून घ्यायचे आहे. नंतर यामध्ये थोडासा बेकिंग सोडा घालून छान मिक्स करून घ्यायचे आहे. आता पॅनमध्ये थोडेसे तेल गरम करायला ठेवून 5 ते 6 हिरव्या मिरच्या हलक्याशा तळून घ्यायच्या आहेत. नंतर बटाट्याचे गोळे बेसनाच्या पिठात बुडवून या गरम तेलामध्ये सोनेरी व कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. शेवटी पावाचे 2 काप करा. एका बाजूला हिरवी चटणी लावा आणि दुसऱ्या बाजूला कोरडी चटणी भुरभुरा. गरम वडा ठेवा आणि तळलेल्या हिरव्या मिरची सोबत सर्व करा. गरमागरम मुंबई स्टाईल वडापाव तयार आहे. ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नव्या रेसिपीसह नवीन चवीच्या प्रवासात. तोपर्यंत डीप फ्राय अँड एन्जॉय.